नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधितांचे पायी चालून आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी सोमवारी सकाळी रस्त्यावर रोखले। अजूनही हे आंदोलक सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहत रस्त्यावर महिला आणि लहान बालकांसोबत बसले आहेत। प्रकल्पग्रस्तांच्या इतर संघटनांनी त्यांना तोंडी पाठिंबा दिला असला तरी आंदोलकांची संख्या कमी असल्याने पोलिसांनी आंदोलकांना पुढे जाण्यास मज्जाव केल्याचे दिसून आले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिली त्या शेतकऱ्यांचे हाल अद्याप संपलेले नाहीत। पावसातही शेतकरी कुटुंबासोबत न्यायाच्या प्रतीक्षेत रस्त्यावर आंदोलन करत आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्या ही प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे। यासोबतच या प्रकल्पात बाधित झालेल्या मासेमार कुटुंबियांना 2013च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे पुनर्वसनासाठी नुकसान भरपाई द्यावी। यासोबतच ज्या घरांचे सिडकोने सर्वेक्षण केले आहे अशा बांधकामांना शून्य पात्रता दिल्याने या मालमत्तांना सरसकट नुकसान भरपाईचे पॅकेज द्यावे। तसेच तलावपाली चिंचपाडा येथील घरमालकांना 1 पट भूखंड दिले आहेत। त्याचप्रमाणे या प्रकल्पग्रस्तांना देखील 3 पट भूखंड आर्थिक नुकसान भरपाई म्हणून द्यावे। यासोबतच बाधित 10 गावातील तरुणांना रोजगार प्रशिक्षण द्यावे। तसेच प्रकल्पग्रस्तांमधील 18 वर्षांवरील मुलामुलींना विमानतळ बाधित दाखला देऊन तेथे व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या कंपन्यांसोबत सिडकोने विमानतळ बाधितांच्या नोकऱ्यांसंदर्भात करार करावा। वाघिवली गावातील प्रकल्पग्रस्तांच्या तातडीने घरांचा ताबा द्यावा। विमानतळ प्रकल्पासाठी वाघिवली गावकऱ्यांची घरे तोडली मात्र त्यांना अद्याप भूखंड दिलेले नाहीत। यासोबतच नुकसान भरपाईचे घरभाडे द्यावे आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरले आहेत। दुपारी 3 वाजेपर्यंत पोलिसांनी पायी मोर्चा काढणाऱ्यांना करंजाडे पुलावर थांबवल्याने मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर बसूनच आंदोलन करण्याची भूमिका घेतली। हे आंदोलक मुंबई येथील मंत्रालयात पायी जाणार होते। पोलिसांनी आंदोलकांना दिलेल्या प्रस्तावानुसार आंदोलकांचे एक शिष्टमंडळ वाटाघाटीसाठी पुढे जाईल आणि बाकी आंदोलक घरी जातील असा प्रस्ताव पोलिसांनी आंदोलकांना दिला होता। मात्र हा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळून रस्त्यावरच पावसात आंदोलन सुरू ठेवले। या आंदोलनात उरण आणि पनवेलचे कोणतेही लोकप्रतिनिधी दिसले नाहीत। अखिल भारतीय किसान सभा संलग्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीने या आंदोलनाचे नेतृत्व केले। या कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील, रामचंद्र म्हात्रे, सचिव संजय ठाकूर, विशाल भोईर, किरण केनी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलकांनी यामध्ये सहभाग घेतला होता। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।